अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो हॉटेल व्यवसायामध्ये बसलेला आहे। आपण सध्या ठाण्यातील हॉटेलच्या अशाच बाहेर आहोत की त्या ठिकाणी पाहिलं तर अनेक वराडी मंडळींचं जेवण जे ते गॅसवरती बनवलं जात होतं, मात्र आता पाहिलं तर या ठिकाणी स्टाफचं सध्या जेवण या ठिकाणी आता चुलीवरती बनवलं जात आहे। त्याचं कारण म्हणजे सिलेंडर नसल्याकारणास्तव हॉटेल व्यावसायिकांची आता उपासमारीची वेळ आलेली आहे। मात्र कर्मचाऱ्यांवरती कुठला याचा फटका बसू नये यासाठी स्वतः हॉटेल मालक चालक हे एकत्र येऊन आता त्या कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी जेवण बनवत आहे। मात्र अनेक ऑर्डर्स जे आहेत ते रद्द करण्यात आले। अनेक लग्नसराईचे दिवस आहेत आणि ह्या सीझनमध्ये अनेक लग्नसराई करत असताना बँकेट हॉल करत असतात, अनेक ठिकाणी कॅटरर्स असतात। मात्र सध्या तरी आता कॅटरर्स असेल या बँकेट हॉलने पूर्णतः ऑर्डर घेणं आता बंद केलेले। हॉटेल व्यवसाय चालवायचा कसा असा एक प्रश्न उपस्थित झालेला। मात्र असं असताना आता अनेक ठिकाणचे हॉटेल जे ठाण्यामध्ये 50%हून अधिक हॉटेल्स जे आहेत ते बंद झालेले आहेत। पाहायला गेलं तर अनेकांनी आता या ठिकाणी सूर मांडलेली आहे। ठाणे हॉटेल असोसिएशनच्या वतीने या ठिकाणचा सरकारवरती नाराजी व्यक्त करत कुठेतरी निषेध देखील व्यक्त केला जात आहे। पाहायला गेलं तर हॉटेलचा जो स्टाफ आहे तो देखील कुठेतरी गावी जाऊ नये यासाठी त्यांची आता खास करून चूल मांडून या ठिकाणी त्यांना जेवण पुरवलं जातं आहे। मात्र हॉटेलमध्ये येणाऱ्या जे वराडी मंडळी असेल, लग्नसराईंची लोक आहेत, त्यांची जी ऑर्डर आहे ते पूर्णतः रद्द करण्यात आलेली आहे। हे हॉटेल जे आहे मॅपल इन नावाचं हॉटेल आहे, हे बँकेट हॉल आहे आणि या ठाण्यातील या ठिकाणी मॅपल इन हॉटेलच्या बाहेर या ठिकाणी चूल मांडून, भले मोठी चूल मांडून लाकडावरती या ठिकाणी आता सर्व स्वयंपाक केला जात आहे। प्रत्येकाचा मेनू पाहायला गेलं तर या ठिकाणी तो शिजवला जात आहे आणि याच मेनूकडनं आता अनेक जेवण त्यांना आता कर्मचाऱ्यांना दिलं जाणार आहे। अनेक हॉटेल व्यवसाय संघटनांनी या अगोदर देखील पत्रकार परिषद घेतली होती। रविवारपर्यंत 70 ते 80% हॉटेल्स जे बंद होणार आहे असे मार्गावरती त्यांनी सांगितलं होतं। मात्र त्या पद्धतीने हॉटेल्स देखील बंद झालेले आहेत। अनेक लोकांना सकाळचा चहा लागतो, दुपारचा देखील चहा लागतो। अशा वेळेस पाहिलं तर त्याची सोय देखील या ठिकाणी केलेली आहे। दूध तापवताना या पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे, तर दुसरीकडे जेवण देखील भांड्यामध्ये बनवत आहेत। त्यामुळे नक्कीच एक फजिती या हॉटेल व्यावसायिकांची झालेली आहे। सरकारकडनं त्यांच्याकडनं एकच विनंती की सिलेंडर जो आहे तो एकीकडे काळा बाजार सुरू आहे तर दुसरीकडे हा सिलेंडर वेळोवेळी घरगुती देखील पोचत नसल्यामुळे दुसरीकडे स्वयंपाक करायला देखील अवघड होताना दिसत आहे। मात्र दुसरीकडे हॉटेल व्यावसायिकांना देखील सिलेंडर त्यांना वेळेत पोचला नसल्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये सिलेंडरची कमतरतेमुळे या ठिकाणी सध्या तरी आता हॉटेल व्यावसायिकांनी थेट आता चूल मांडलेली आहे। सरकारचा या ठिकाणी निषेध केला जात आहे। पाहिलं तर सरकारवरती नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। मात्र या अवस्थेत आता जर चूल पेटून जर जेवण करायचं राहिलं तर नक्कीच कुठंतरी याचा फटका जो आहे तो कर्मचाऱ्यांना देखील बसू शकतो। मात्र कर्मचारी कुठल्या प्रकारे गावी न जाण्यासाठी त्यांची सोय जी आहे तात्पुरती स्वरूपाची आता हॉटेलच्या बाहेर अशा ठिकाणी चूल मांडून त्यांच्यासाठी जेवण बनवण्याचं काम हे कर्मचारी हॉटेल संघटना करत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता पाहायला गेलं तर सिलेंडरची कमतरता कधीपर्यंत पूर्णतः होईल आणि येणाऱ्या काळात सिलेंडर कधीपर्यंत मिळेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।